विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. चेंबूरमधील झाड कोसळल्याच्या घटनेत चौकशी समितीचं निसर्गावर खापर, पालिकेच्या उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट, तर कंत्राटदाराला 5 लाखाच्या दंडाची शिफारस. मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी भाजप कोर कमिटीची बैठक, केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य विस्तारावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश देखील बैठकीला उपस्थित. सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली. पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी. हिंदूंच्या नावाखाली लूट सहन करणार नाही, उद्धव ठाकरे यांचं 18 तारखेला नागपूरमध्ये रामरक्षा पठण. फडणवीस सदस्य असलेल्या मंदिराची ठाकरेंकडून निवड, तर रामरक्षा नव्हे ठाकरे गट रक्षा पठण. भाजपच्या परिणय फुके यांची टीका. राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारचं मंदिर ट्रस्टला नोटीस, तर प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे एसआयटीला आदेश. 20 जुलैला पुढील सुनावणी होणार. सुनगिरीच्या घरातून जाताना स्त्रीधन 10 ते 12 बॅग भरून कपडे घेऊन गेली. त्यानंतर फ्लॅट, गाडी, कोट्यवधी रुपयांची मागणी पूर्ण न केल्यानं आरोप. यामागील षडयंत्राचा सूत्रधार लवकरच जाहीर करणार. सुनेनं केलेल्या आरोपांनंतर विनायक राऊत यांचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेमुळे दौऱ्याला महत्त्व. एनडीएच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता. ऑपरेशन टायगरच्या यशानंतर शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा. तुमच्या लेकराचं प्रेम प्रकरण सांगायला लावू नका, अयोध्या पौळ यांचा संजय शिरसाटांवर निशाणा. मातोश्रीवर काळी जादू करण्यासाठी बंगालचा जादूगर येतो. शिरसाटांच्या टीकेनंतर पौळ यांचा पलटवार. पिंपरीच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील अँटनी लारा कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. इमारतीच्या शेजारी कचऱ्याचा डोंगर असतानाही दुर्लक्ष केल्याचा ठपका. 2 अधिकाऱ्यांवर कारवाई. जेजुरीत ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. 4 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. अपघाताची थरारक दृश्य समोर. जखमींसह मृतांच्या वारसांना 5 लाखांची शासकीय मदत. हिंगोलीचे फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना शिवसैनिकाचा फोन. पक्षांतर का केलं, तुम्ही पुन्हा निवडून येणार नाही, शिवसैनिकांना आष्टीकरांना सुनावलं. मुलीचा वारसा होण्याआधीच आईनं जीवन संपवलं. कोल्हापूरच्या राजारामपूर येथील विवाहितेनं गळफास घेतला. मुलीनं आत्महत्या केली नसून हत्या झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. पतीसह 4घांवर हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. इगतपुर येथील भावली धबधब्यावर पर्यटकांना मारहाण. 6 ते 7 जणांकडून 20 किलोमीटर पाठलाग करत गाडीची तोडफोड. महिलांची छेड काढल्यानं जाब विचारल्यानं मारहाण. गुन्हा दाखल. राज्यात 20 जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार. प्रशांत महासागरात निर्माण झालेला अल निनो आणखी प्रभावशाली. अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेनं. याच्या परिणामामुळेच मान्सून निष्क्रिय. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.